श्री क्षेत्र वृद्धेश्वर इथं 35 फूट त्रिशूळाची प्रतिष्ठापना. श्रावण महिन्याचं औचित्य साधून घाट शिरस गावचे सुपुत्र आणि दुर्गशंकर मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव पडोळे यांच्या स्वखर्चातून श्री क्षेत्र वृद्धेश्वर इथं गर्भगिरीच्या वृद्धेश्वर मंदिरासमोर तब्बल 900 किलो वजनाचे सुमारे 35 फुटी त्रिशूळाची प्रतिष्ठापना शुक्रवारी करण्यात आली. पडोळे यांच्या पुढाकारात या ठिकाणी हा दिमागदार आणि अतिशय आकर्षक असा त्रिशूल उभारण्यात आला. धुळे जिल्ह्यातील कसुंबा येथून तयार करण्यात आणलेलं हे भव्य त्रिशूल देवराई घाट शिरस येथून वाजत गाजत मिरवणुकीनं गर्भगिरीच्या कुशीत वृद्धेश्वर इथं आणण्यात आलं. शुक्रवारी सकाळी 11 वाजता वृद्धेश्वर मंदिरासमोरील मुख्य चौकामध्ये विधिवत पूजा आणि प्रतिष्ठापना या त्रिशूळाची करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यानंतर पडोळे परिवाराकडून भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, दुर्गशंकर मल्टीस्टेट चेअरमन पोपटराव पडोळे, सौ विजया पडोळे, आदित्य पडोळे, सुदर्शन पडोळे यांच्यासह वृद्धेश्वर देवस्थान कमिटी, घाट शिरस येथील ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. श्रावणानिमित्त वृद्धेश्वर इथं मोठ्या संख्येनं दर्शनासाठी भाविकांची गर्दी होतीये. सोमवार दिनांक 31 ऑगस्ट या तिसऱ्या सोमवारच्या निमित्तानं श्री क्षेत्र वृद्धेश्वर इथं यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला असून भाविक भक्तांनी या दिवशी वृद्धेश्वराच्या स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावं. तसंच भाविकांनी वृद्धेश्वर देवस्थानच्या विकास कामासाठी पिंडीवर पैसे न ठेवता दानपेटीत आपले दान टाकावे अथवा रीतसर देणगी पावती फाडावी असं आवाहन वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांनी या निमित्तानं केलंय. करंजी पाठोपाठ वृद्धेश्वर या ठिकाणी देखील भव्य दिव्य त्रिशूल उभारण्यात आला असून यामुळं वृद्धेश्वर देवस्थान परिसराच्या वैभवामध्ये भर पडली असल्याचं भागवत महाराज उमरेकर यांनी म्हटलंय. श्री वृद्धेश्वर प्रसन्न. आज राखी पौर्णिमा निमित्ताने आपण 33 फुटी उंचीचा त्रिशूळ वृद्धेश्वर चरणी अर्पण केलेला असून सर्व ग्रामस्थ भाविक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी या निमित्ताने आनंद होत आहे की बऱ्याच दिवसापासून आपली जी इच्छा होती भगवान शंकराच्या चरणी त्रिशूळ अर्पण करायचा, तो आज पूर्ण झालेला असून आज वृद्धेश्वरांनी आम्हाला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. 33 फुटी उंचीचा त्रिशूळ असून आपण हा धुळ्यावरून मागून घेतलेला आहे आणि त्याची आज आपण स्थापना केलेली आहे. आज गर्भगिरीच्या पावनभूमीमध्ये आमच्या गावचे भूमिपुत्र मार्गदर्शक दुर्गाशंकर मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव गोविंदराव पडोळे साहेब यांच्या संकल्पनेमधून आणि माध्यमातून वृद्धेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज भव्य दिव्य अशा 33 फुटी त्रिशूळाची स्थापना हा सर्व ग्रामस्थ घाटशिरस यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्याबद्दल देवस्थान कमिटी, समस्त ग्रामस्थ घाटशिरस तर्फे आम्ही साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्या मनातली इच्छा त्यांनी 100% ठिकाणी पूर्ण केली आहे. त्यांच्या माध्यमातून वृद्धेश्वराला पुराणत्व देण्यासाठी, पौराणिक वारसा जपण्यासाठी त्यांनी पंढरपूरच्या धर्तीवरती मंदिराचा जो कलर होता तो कलर काढण्यासाठी खूप मोठा खर्च त्यांनी उचललेला देवस्थानतर्फे. हा देवस्थानाचा खर्च 15 लाखाच्या आसपास होता. तो उचलण्याचं काम आदरणीय पडोळे साहेबांनी केलं. त्याबद्दल त्यांचं मी देवस्थानतर्फे आभार व्यक्त करतो. त्यांच्या मनातील इच्छा, त्यांच्या जीवनातील आकांक्षा सगळ्या लवकरात लवकर वृद्धेश्वर महाराज पूर्ण करो अशी मी ग्रामस्थांतर्फे देवस्थानाला म्हणजे देवाला मागणी करतो. त्यांची संकल्पना आणि मार्गदर्शन कायम देवस्थान समितीला भेटत असतं. त्यांच्याच संकल्पनेमधून भविष्यामध्ये देवस्थानच्या विकासासाठी ज्या अत्यावश्यक सुविधा असतील, उदाहरणार्थ भक्तनिवास असेल, सभा मंडप असतील, जेवणासाठी अन्न छत्रालय असेल, याची देखील मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब असतील, पालकमंत्री महोदय असतील, आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील यांना वेळोवेळी करणार आहोत. भविष्यामध्ये नाथ आंगडे यांचा लोकांचा जो ओघ आहे खूप वाढत चाललेला आहे. त्या अनुषंगाने देवस्थान समितीतर्फे या ठिकाणी भाविकांसाठी भव्य दिव्य अशी पार्किंग व्यवस्था उभारण्याचं काम चालू आहे. भविष्यामध्ये कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी चिखल न होता भाविकांना सुलभ सोय होईल याप्रमाणे दर्शन रांग असेल, पार्किंग व्यवस्था असेल, अन्नदान असेल याच्यावरती काम करण्याचा देवस्थानचा मानस आहे. त्यासाठी असे दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला लाभत असतात. त्यांच्या संकल्पनेमधून आम्ही या ठिकाणी काम देवस्थानचा कारभार करत असतो. आता 3 सोमवारी आपली यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरणार आहे. त्या अनुषंगाने देवस्थान समितीने जे पूर्वसूचना असतील, म्हणजे काही गोष्टी असतील त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आज भव्य दिव्य असतात 33 फुटाचा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्यामुळे भाविकाला निश्चित या ठिकाणी आनंद होणार आहे.
आणि भविष्यामध्ये सेल्फी पॉईंट उभा राहणार आहे देवस्थानच्या जागेवरतीच. त्याबद्दल मी साहेबांचा आभार व्यक्त करीन. आणि या ठिकाणी आज सोमवारच्या ठिकाणी तिसऱ्या सोमवारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे अक्षयदादा कडले साहेब असतील, मोनिकाताई राजाळे असतील, आमदार विधान परिषद शिवाजीराव गर्जे असतील, विधान परिषद आमदार तनपुरे साहेब असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महापूजाचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठं विकासाचे काम या ठिकाणी आज पार पडलेले आहेत. भाविक भक्तांना विनंती राहील की देवस्थान समितीला सहकार्य करण्यासाठी आपल्या या ठिकाणी काही सूचना असतील, काही मार्गदर्शन असतं, आम्हाला वेळोवेळी करीत जावा. त्याप्रमाणे देवस्थान समिती आपलं काम करणार आहे. भाविक भक्तांना विनंती राहील की त्यांनी या ठिकाणी काही लोकांच्या इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण झाल्यावरती काही लोक सुवर्ण बेल अर्पण करत असतात. सुवर्ण बेल पात्र या ठिकाणी देवस्थानच्या अधिकृत काउंटरवरती देऊन त्याची पावती रितसर घ्यावी. त्याप्रमाणे काही भाविकांना देणगी द्यायची असेल त्यांनी अधिकृत पावती घ्यावी. ज्या भाविकांना पेटीमध्ये देणगी टाकावं असं आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करतोच. कारण की देवस्थानाला जे विकास काम आपण हातामध्ये घेतले ते खूप मोठे आहे, ते भाविकासाठीच आपण घेतलेले आहेत. यासाठी सगळ्यांची मार्गदर्शनाची, गावकऱ्यांच्या सहकार्याची आपल्याला अपेक्षा आहे. आज हा भव्यदिव्य कार्यक्रम पडवे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला आहे आणि या ठिकाणी साहेबांच्या वतीनं स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आहे. सगळ्यांना त्याबद्दल साहेबांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, करंजी, पाथर्डी.